पुरस्कार मिळवला व गिन्नेस बुक ऑफ वर्ल्ड याच्यामध्ये त्याचे नाव नोंदविण्यात आले. असा त्यांनी हा आपला कलेचा झेंडा हटकेपार नेला. त्यांनी बरीच प्रदर्शने भरवून केवळ आपल्या देशातच नाही तर देशाबाहेर अनेक डेमॉन्स्ट्रेशन दिली आणि ह्या कलेच्या महतीचा कळस म्हणजे 30 म्युरल पेंटिंगच्या माध्यमातून 8 ते 42 फुटापर्यंत त्याचे सादरीकरण करून ही कला अनेक एअरपोर्ट, हॉस्पिटल्स, म्युझियम, ऑफिसेस अशा ठिकाणी झळकू लागली व ही छाप सातासमुद्रापलीकडे जाऊन पडली. अशा या अप्रतिम कलाकृतींना व सुंदर प्रदर्शनाला अनेक नामांकित व्यक्तींनी भेट दिली व त्यांचे कौतुक केले. त्यामध्ये व्ही गिरी, शंकरदयाळ शर्मा, शरद पवार, यशवंतराव चव्हाण, नाना पाटेकर, जी.डी. बिर्ला अशा अनेक थोर व्यक्तींचा समावेश आहे व त्यांनी कौतुक समानांचा हारच त्यांना अर्पण केला. अशाच कार्यान्वित जीवनाबरोबर रवींद्र आर्ट गॅलरी, आर्टिस्ट सेंटर ऑफ इंडिया, कलान्यास उज्जैन अशा कितीतरी नामवंत कलाक्षेत्र संघटनेबरोबर ते आजीवन सदस्य आणि सभासद आहेत. अशा अनेक संस्थांत पण त्यांची नावं घेणे जरा अशक्य आहे. इतके करूनही त्यांचा कार्यभार संपला नाही तर तो विस्तारितच राहिला. अनेकदा टीव्ही व रेडिओच्या माध्यमातून त्यांच्या मुलाखती व चर्चासत्र आयोजित करण्यात आला आणि त्यांची ओळख एकदम दारोदारी वाढतच गेली. अशा रीतीने ही चित्रकलेची मुरली अखंड वाजतच राहू दे आणि त्याचा आस्वाद सर्वांना मिळू दे अशी मी इच्छा प्रार्थना करते. असे हे कीर्तीचे शिलेदार श्री मुरलीजी लाहोटी त्यांनी हा सन्मान स्वीकारावा अशी मी विनंती करते.